मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आणि मुख्य सूत्रधार यांना अटक करावी या मागणीसाठी आज बीड जिल्हा कडकडीत बंदची हाक देण्यात आलेली आणि या बंदला प्रतिसाद देखील मिळतोय। विशेष म्हणजे जे समन्वयक आहेत, सर्वधर्मीय समन्वयक आहेत, त्यांनी आज पोलीस अधीक्षक यांची भेट घेतलेली आहे आणि पोलीस अधीक्षकांना भेट घेऊन जिल्ह्यातील जी कायदा सुव्यवस्था आहे त्याचबरोबर जे वेगवेगळे प्रकार घडत आहेत त्या प्रकाराच्या संदर्भामध्ये रोखण्यासाठी निवेदन देण्यात आले। विशेष म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीने हत्याकांड असतील, त्याचबरोबर खंडणीचे प्रकार घडलेले आहेत, खून मारामाऱ्या याचे प्रकार घडलेले आहेत, हे सगळे रोखण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करावा अशी देखील मागणी केली जाते। विशेष म्हणजे संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीने हत्या केली गेली त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलेला आहे। काय म्हणणं आहे आणि कशा पद्धतीने बंद आहे आपण विचारणार, काय सांगाल, कशा पद्धतीने बंद करत आहे? आजचा बंद हा बीड जिल्ह्यातल्या सर्व जनतेने, अखंड मराठा समाजानं या आयोजन जरी केलं असलं तरी सर्व जाती धर्मातल्या सर्व जनतेने उत्स्फूर्तपणे हा बंद पाळला आहे। सर्व व्यापारी असतील, सर्व फर्मवाले असतील, वेगवेगळे सगळ्या संस्थेचे लोक असतील, जिल्ह्यातल्या सगळ्या एकूणच लोकांनी कडकडीत बंद पाळून सन्माननीय स्वर्गीय संतोष देशमुख यांना श्रद्धांजली म्हणून आणि या बीड जिल्ह्यातली गुन्हेगारी थांबली पाहिजे। या बीड जिल्ह्यात सर्वसामान्य माणसाला मुक्तपणे जगता आलं पाहिजे। जाणून बुजून राजकीय दबावातून किंवा कुठल्या तरी प्रशासनाच्या दबावातून कुणाची तरी हत्या होणं हे आता थांबलं पाहिजे, यासाठीची ही एक उत्स्फूर्त प्रतिक्रिया म्हणून आजच्या बंदकडे पाहिलं जाईल। आणि या आपल्या माध्यमातून आमची शासनाला विनंती आहे, प्रशासनाला विनंती आहे, संतोष देशमुख असतील किंवा अन्य काही घटना घडल्यात, ह्या घटना बीडसाठी अत्यंत कलंकित करणाऱ्या आहेत। बीडचं नाव बिहारशी जेव्हा जोडलं जातं त्यावेळेस आमच्यासारख्या सामान्य माणसाला, चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या मनाला अत्यंत वेदना होतात। कारण हा बीड जिल्हा एकेकाळी पुरोगामी विचाराचा जिल्हा म्हणून क्रांतिकारक नाना पाटील असतील किंवा अनेक क्रांतीच्या लढ्यामध्ये सहभागी झालेला जिल्हा आहे, परंतु दुर्दैवानं ह्याचं बदनामी जिल्ह्याची होते आणि याचा त्रास सर्वसामान्य माणसाला होतोय। म्हणून माझी आपल्या माध्यमातून सर्वपक्षीय राज्यकर्त्यांनासुद्धा विनंती आहे, आदरणीय मनोजदादांनासुद्धा आम्ही सांगणार आहेत की बीड जिल्ह्याची जी, ते सुद्धा या बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत, त्यामुळे आपल्या बीड जिल्ह्याची बदनामी थांबण्यासाठी आणि बीड जिल्ह्यातले हे जे काही असे गैरकृत्य होते हे थांबवण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून अराजकीय एखादा फॉरम बनवता येतोय का, किंवा याच्यातून सर्वसामान्य माणसाला भयमुक्त जीवन जगण्यासाठी लोकशाही मार्गानं काहीतरी एखादं ॲक्टिव्हिटीज राबवता येते का, हे सुद्धा आम्ही दादांकडे आणि समाजातल्या कायदा सुव्यवस्था जिल्ह्यामध्ये राहिली आहे का, काय नेमका तुमचा आरोप आहे? आता सांगत असताना निवेदन देखील दिलं, SP-ना निवेदन दिलेलं आहे, काय नेमकं म्हणणं होतं निवेदनात? बीड जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडोरे उडलेले आहेत। संतोष देशमुख यांचा जी निर्गुण हत्या झाली, ती हत्या होत असताना त्या ठिकाणचे पोलीस निरीक्षक महाजन साहेब असतील, PSI पाटील साहेब असतील, यांनी जर वेळीच हस्तक्षेप केला असता तर ही दुर्दैवी घटना घडली नसती। त्यामुळं या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडे सामान्य जनतेचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे। पोलीस प्रशासन आणि यांच्याकडून एक अपेक्षा असते सामान्य जनतेला की हे आम्हाला कुठंतरी न्याय मिळेल आणि तो न्याय मिळवण्यासाठी आपण पोलीस स्टेशनला, पोलीस प्रशासनाकडे जात असतो, परंतु या घटनेमध्ये पोलीस प्रशासनाकडून न्याय मिळाला नाही आणि आमचा बंधू संतोष अण्णा देशमुखसारख्या सामान्य माणसाची या ठिकाणी अपहरण करून निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे। 21व्या शतकात ही हत्या करत असताना छत्रपती संभाजी महाराजांची हत्या ज्या क्रूर पद्धतीने झाली होती त्याहीपेक्षा जास्त क्रूर पद्धतीने या ठिकाणी संतोष अण्णांची हत्या झालेली आहे। आणि आमची एकच मागणी आहे, या ठिकाणी सर्व धर्मियांच्या वतीने एकच मागणी आहे, बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न व्यवस्थित राहण्यासाठी आपण आरोपींना तात्काळ अटक केलं पाहिजे आणि सदरचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालून संतोष अण्णा देशमुख यांच्या कुटुंबियाला न्याय दिला पाहिजे, मिळाला पाहिजे। मात्र लोकांमध्ये संताप आहे, कशा पद्धतीने तो संताप व्यक्त केला जातो? खरं तर कुठल्याही एका समाजाच्या व्यक्तीची हत्या नसून खरं तर माणुसकीला काळिंबा फासणारी अशी ही घटना आहे। माणुसकीचीच हत्या झाल्याची भावना आज बीड शहरामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या प्रत्येक सामान्य माणसाच्या मनात आहे। एक सुशिक्षित आणि एक सुरक्षित भावना या बीडमध्ये अनंत काळापासून चालत राहायची, पण गेल्या मागच्या काही काळापासून आपण बघितलं तर कुणीही सुरक्षित नाही आहे। संतोष देशमुख सारखे एक सुसंस्कृत असे गेल्या 15 वर्षापासून ते माझ्या माहितीने त्या भागामध्ये सरपंच आहेत। ज्यावेळेस एखादा व्यक्ती 3-3 वेळेस निवडून येतो त्यावेळेस त्या भागातील त्या लोकांची त्याच्याशी असणारी आपुलकी आणि काम आपल्याला लक्षात येतं। आणि अशा सज्जन व्यक्तीचा हा अचानक झालेला खून नाही आहे,
हा प्री प्लॅन झालेला त्या ठिकाणचे PI असतील, पाटील असतील, महाजन असतील, हे सर्व त्या हत्यामध्ये निश्चित सहभागी आहेत असं आमचं मत आहे. कारणाची जे सुद्धा चर्चा केली जाते, नेमकी कारणं काय समोर येतात? कारणं कुठलेही जरी समजा पुढे येत असतील, तिथल्या पवनचक्क्याचा जो विषय आहे त्या भागात खूप अवादा कंपनीच्या माध्यमातून पवन ऊर्जा त्या ठिकाणी तयार केली जाते. त्या माध्यमातून त्या भागातील काही लोक त्या उद्योग व्यवसायात असतील, स्थानिक पण असतील. क्षुल्लक कारणावरून इथपर्यंत जाणं हे मला वाटत नाही की हे क्षुल्लक कारण आहे. क्षुल्लक कारणावरून कुणीही हत्या करत नाही हो ही, आणि क्षुल्लक कारणावरून हत्या करणारी ही सहज भांडणं झाली आणि हत्या झाली असं नाही. तुम्ही जर त्यांच्या हत्या कशा पद्धतीने झाली हे बघितलं तर हे ठरवून केलेली हत्या आहे. नेमकं हे दहशत निर्माण करण्यासाठीचं होतं का? ह्यातून नेमकं काय आता लोकांच्या मनामध्ये काय भावना आहेत नेमक्या? हा जो प्रकार घडलेला आहे लोकांमध्ये, एकतर बाकीच्या पवनचक्क्याचे बीड जिल्ह्यात जे काम चालू आहे, या पवनचक्क्याच्या माध्यमातून खंडणीचं जे प्रकार आहेत ते प्रत्येक वेगवेगळ्या भागामध्ये या ठिकाणी घडत आहेत. या मागचा त्यांचा उद्देश आहे की बीड जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी प्रशासकीय माध्यमातून जे काही कामं चालू असतील, पवनचक्क्याचे कामं चालू असतील, यांना कुठंतरी त्यांच्याकडे वसुली करण्यासाठी, त्यांना दहशत निर्माण करण्यासाठी हा घडलेला प्रकार आहे. नक्की काय मागणी असेल आता? एकूण हे सगळे प्रकार घडले, आता की आजचा 5वा दिवस आहे, त्यानंतर हे 3 आरोपींना अटक केली, अद्याप आणखी आरोपी मोकाट आहेत. विशेषतः ज्या आरोपींचा समावेश आहे त्या गुन्ह्यामध्ये त्यांचे बॅनर देखील केजमध्ये लागले गेलेत आणि ते बॅनर देखील झळकत आहेत. आज पोलीस प्रशासन नेमकं कशा पद्धतीने? गेल्या वर्षभरापासून मी पाहतो आहे पवनचक्की कंपन्याकडनं शेतकऱ्यांची आर्थिक लूट होते. संबंधित प्रकरणामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत, पदाधिकारी आहेत, सर्वच पक्षांचे, त्यांच्याकडनं हा आर्थिक लाभापोटी झालेला प्रकार आहे. आणि या प्रकरणामध्ये पोलीस प्रशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी न उभं राहता पवनचक्की कंपन्यांचे गुलाम असल्यासारखं कार्य करतं आहे. ही संपूर्ण रॅकेट जे आहे ते मोठ्या राजकीय नेत्याच्या दबावाखाली किंवा आर्थिक घोटाळा झालेला आहे. आता संतोष देशमुख यांची हत्या ही केवळ एक प्रतिनिधिक स्वरूपामध्ये आहे, कारण की भविष्य काळामध्ये ज्याप्रमाणे बीड जिल्हा मराठवाड्यामध्ये सगळ्यात शेतकरी आत्महत्या म्हणून जास्त आहे, त्याचप्रमाणे पुढच्या 5-10 वर्षामध्ये पवनचक्क्याच्या फसवणुकीमुळे शेतकरी ज्याप्रमाणे नापिकी, कर्जबारी, याचबरोबर पवनचक्की कंपन्याकडून खंडणीतला हा प्रकार आहे, खंडणी मागण्याचा विषय. मी ते सांगेन ना की या ठिकाणी जर पाहिलं आपण तर राजकीय पक्षाचे असतील, पदाधिकारी असतील, पोलीस संरक्षण असतील, या ठिकाणी शेतकऱ्यांची लोबाडणूक करणं आणि त्याचबरोबर पवनचक्कीवाल्यांकडून खंडणी मागणं हा सगळा प्रकार हा प्रशासनाचा भाग आहे. याचबरोबर पाठबळ प्रशासनाचं आहे, राजकीय नेतृत्व बरदास्त आहे, याच्यामध्ये कोणीही राजकारण करू नये अशी माझी. परंतु त्याचबरोबर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले धनंजय मुंडे यांनी जर या ठिकाणी ज्या पद्धतीने क्रूर पद्धतीने संतोष देशमुख यांचं हत्या करण्यात आली आणि त्याला जर ते असं प्रतिक्रिया देत असतील की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक राज्यामध्ये खून होत असतात, ती अत्यंत निंदनीय बाब आहे. म्हणजे एकंदरीत पालकमंत्री राहिलेल्या माणसाला या घटनेचं गांभीर्य नाही आहे, त्याचा आम्ही निषेध व्यक्त करत आहोत. काही कसं पाहताय याकडं? का तर एक तरुण आहे, तो तरुण आज नाही आहे. हे पहा, संतोष देशमुख ज्यावेळेस त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील व त्यांची सर्व टीम आम्ही तिथे पोहोचलो. त्यांचा आक्रोश आणि त्यांचं काय म्हणते ते, एखादा घरातला पुरुष गेल्यानंतर स्त्रीवर कशी वेळ येते ते फार मोठं संकट आलेलं आहे. संतोष देशमुख हे कुठल्या आद्यात मध्यात नसताना त्यांचा निर्गुण खून करण्यात आला आहे. माझी महाराष्ट्र शासनला, पोलीस शासनला ही विनंती आहे, ज्यांनी कोणी खून केलेला आहे त्याची फाशीची शिक्षा त्याला झालीच पाहिजे. कारण गुन्हेगार ही कुठली जात नसते, म्हणून फाशीची शिक्षा ही योग्यच राहील. सर्व समाजाच्या वतीने आज कडकडीत बीड बंद करण्यात आला आणि सर्वांची मागणी हीच आहे, फाशीची शिक्षा देण्यात पाहिजे. हो, संतोष देशमुखचा जो न्याय मिळाला पाहिजे, त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. तो अत्यंत निर्घृण आणि क्रूरपणे खून झालेला आहे आणि आरोपी जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत हा उद्रेक आणि संताप थांबणार नाही. लवकरात लवकर आरोपींना अटक करावी आणि हा उद्रेक थांबावा. यामध्ये मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री असेल, यांच्याकडून अद्याप काही प्रतिक्रिया आली नाही. काय मागणी? हो, हाच जनतेला पडलेला प्रश्न आहे की जिल्ह्यामध्ये या पद्धतीने जो आतंकवाद्यासारखा चालू आहे प्रकार, पाठीमागे एका व्यापाऱ्याला उचलून नेलं आणि आत्ता पण ही जी एका 15 वर्ष 3 टर्म एका सरपंच राहिलेला माणूस, त्या व्यक्तीला उचलून नेऊन जर त्याची क्रूर हत्या, खून नाही हा क्रूर हत्या केलेली, जर ती फोटो वगैरे बघितल्याने बाहेर जनतेमध्ये प्रचंड रोष आहे आणि सरकार याकडे फाशी शिक्षा झाली पाहिजे. ह्या आरोपी जे आहेत, मुख्य आरोपी आणि त्यांच्या मग जे कोणी सूत्रधार असते, ह्यांना राजकीय वरद हस्त असल्याशिवाय एवढी डेअरिंग करू शकत नाही. ते ह्यांना काहीतरी राजकीय वरद हस्त आहे, त्याशिवाय ते डेअरिंग केलं नाही. कोण राजकीय वरद असतं ते पण उघडे पडले पाहिजेत आणि आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, ही सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे, मागणी आहे. आपण पाहतोय अशा पद्धतीने जो संताप आहे तो संताप व्यक्त केला जातोय. विशेष म्हणजे आज संपूर्ण बीड जिल्हा बंद आहे. यामध्ये जे सर्व तालुका आहेत त्या तालुका स्तरावरती देखील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त पद्धतीने बंद केलेला आहे. सर्व धर्म, जाती, संघटना एवढंच नाही तर
सर्वपक्षीय लोक यामध्ये सहभागी झाले. जिल्ह्याची जी ढासळलेली कायदा सुव्यवस्था आहे, पोलीस प्रशासनावरती देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातो आहे. त्याचबरोबर राजकीय जे लोक आहेत त्यांच्याकडून देखील अपेक्षा व्यक्त केल्या जाते की बीड जिल्ह्यातलं जे काही सामाजिक स्वास्थ्य आहे ते अबाधित राहिलं पाहिजे. विशेष इथल्या लोकांना सुरक्षिततेनं जगता आलं पाहिजे. त्याचबरोबर ज्या पद्धतीने या सगळे अशा पद्धतीचे प्रकार घडत आहेत, खून, मारामाऱ्या, दरोडे, या संदर्भामध्ये आता सामान्य नागरिकांमधून खूप मोठ्या प्रमाणात चीड व्यक्त केली जाते. आणि एकंदरीतच या प्रकरणामध्ये आता राज्याचे मुख्यमंत्री असतील, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री असतील, यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालून जे संतोष देशमुख आहेत त्यांना न्याय मिळवून द्यावा अशीच मागणी केली जाते. त्यामुळे प्रकाश जाधव सोबत सूर्य जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.